नमस्कार, गावरान सुगरण या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे रसमलाई केक। तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतले। मैदा घेतला 120 ग्रॅम, साखर घेतले 60 ग्रॅम, मिल्क पावडर आहे 30 ग्रॅम, बेकिंग पावडर आहे 5 ग्रॅम आणि बेकिंग सोडा 2.5 ग्रॅम। तर हे सगळं आपल्याला पहिल्यांदा साखरेतली बाजूला काढूयात आणि हे बाकीचे सगळे जे घेतले ते एकत्र करून आपण हे चाळून घेणार आहे। तर इथं मैदा, मिल्क पावडर, बेकिंग पावडर आणि सोडा जो आहे बेकिंग सोडा हे सगळं चारी एकत्र चाळून घेतले आणि एका बाउलमध्ये केले। आता आपण हे बाजूला ठेवूयात। तर आता इथे एक बॉल घेतलाय, त्या बॉलमध्ये इथे मी कप घेतलाय, त्याने आपल्याला 1/4 कप तेल घ्यायचं आहे। तर इथे 30 मिली जे आहे ते तेल घेतलेलं आहे। तर आपल्याला आता याच कपाने 60 मिली दूध घ्यायचं आहे। हा 1 कप झाला। हा दुसरा। तर इथे आपण रसमलाईचा केक बघतोय। तर रसमलाईचा इसेन्स घेतला इथे 1/4 टीस्पून, तर तो यामध्ये घालायचा आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे घेतलेली 60 मिली आणि आता हे सगळं 60 ग्रॅम घेतलेली साखर घालून आता हे छान असं साखर विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा छान अशी साखर विरघळून घेतली या दुधामध्ये तेलामध्ये। तर छान असे ते मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे। त्यामध्ये आता हे चाळून घेतलेले पीठ जे आहे ते थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे। एकदम घालायचं नाही, अगदी थोडं थोडं करत हे घालायचं आहे आणि जास्त पण याला हलवत बसायचं नाही आहे। तर हे संपूर्ण मिश्रण थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया। तर बघा संपूर्ण मिश्रण जे आहे ते एकसारखं मिक्स करून घेतले। यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे 1 टेबल स्पून, म्हणजे 1 चमचा हा घालायचा आहे व्हिनेगर आणि परत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लय हलवत बसायचं नाही, त्याला पटकीन असं 1-2 मिनिटातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी भांड्याला तेल लावून घेतलंय, त्यामध्ये मैदा टाकलाय। तर मैदा असा फिरवत तर इथं भांड्याला मी पीठ आणि तेल लावून मी छान असं हे करून घेतले। तर यामध्ये तयार झालेले मिश्रण जे आहे ते आपण केकचं घालणार आहे। तर यामध्ये संपूर्ण मिश्रण जे घातले आता हे टॅप करून घ्यायचं, म्हणजे छान त्याला बबल्स येतील आणि केक जो आहे तो छान असा फुलून येईल। असं एकसारखं टॅप केल्यामुळे एकसारखा केक सुद्धा एकसारखा होतो। आणि आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। तर ती 10 मिनिटं आधी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो छान असा बनेल। आणि त्याच्यावरून आता वरून एक झाकण ठेवून हा 25 ते 30 मिनिटासाठी बेक करण्यासाठी ठेवणार आहे। आपला केक जो आहे तो बेक होतोय तोपर्यंत आपण इथं क्रीम जी आहे ती फेटून घेणार आहे। तर इथे क्रीम आहे ती फ्रीजमधून एक अर्धा ते पाऊण तास आधी काढून ठेवलेली आहे, मगच आपण फेटणार आहे। तुम्ही लगेच जर फ्रीजमधून काढली आणि लगेच जर फेटायला घेतली तर त्या क्रीमची शाईन आहे ती जाते, त्यामुळे केकला अशी म्हणावी अशी शाईन येत नाही। म्हणून कधी पण क्रीम फेटताना अर्धा ते पाऊण तास आधी काढून ठेवा आणि मगच त्याची क्रीम जी आहे ती फेटण्यासाठी घ्या। तर आता आपण याची क्रीम फेटून घेऊयात। तर यामध्ये आपण इसेन्स घालतोय, रसमलाईचा केक करतोय म्हणून रसमलाईचा इसेन्स यामध्ये घालतोय 4 थेंब। तर इथे आपण क्रीम फेटणार आहे। एकदा मिश्रण चालू केले की आवाज येत नाही म्हणून सांगते। तर जेव्हा आपण क्रीम करताय तर एका डायरेक्शन आपल्याला असे फिरवायचे आहे, दुसऱ्या डावीकडून किंवा उजवीकडून कोणतीही एक बाजू धरा, त्याच बाजूने अशी फिरवा। सारखं त्याची डायरेक्शन जे बदलायची नाही, मग ते छान अशी क्रीम फेटली जात नाही। तर ही क्रीम जी आहे ती आता फेटून घेऊया। आणि इथं क्रीम फेटताना डायरेक्ट असं 5 वरती न्यायचं नाही, एक एक करत हळूहळू करत वरती न्यायचं आहे। क्रीम पण मग छान बनते आणि मिश्रण जे आहे ते सुद्धा खराब होत नाही। तर आता आपण क्रीम फेटून घेऊयात। इथे क्रीम जी आहे ती छान अशी फेटून घेतली। यामध्ये कलर घालायचा आहे, आपण रसमलाई केक बनतोय तर त्याचा असं थोडासा येलो कलर असतो म्हणून 1-2 थेंब आपण इथं कलरचे घालतोय। तर इथे 2 थेंब कलरचे घातलेत। आता परत एकदा हे फेटून घेणार आहे। तर बघा केक बेक व्हायला ठेवून 30 मिनिटं झालेत। 30 मिनिटांनंतर आपला केक जो आहे तो आपण बघून घेऊया। तर बघा पूर्ण असा फुललाय केक आणि मस्त असा शिजलाय सुद्धा। तर बघा यामध्ये काडी घातली तर त्याला अजिबात काही लागत नाही
तर एकदम साफ अशी काडी निघते. जर तुमचा केक तुम्ही बघितला झाला नसेल, ह्याला म्हणजे जे मिश्रण आहे ते या काडीला लागतं ओलं जर असेल तर मग अजून एक 2-3 मिनिटं ठेवून बघायचं आणि मग परत थोड्या वेळाने बघायचं. जर झालं नसेल परत आणि एक ठेवायचं, असं करायचं. तर माझा एक 30 मिनिटात छान असा केक संपूर्ण बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून केक जो आहे तो थंड करण्यासाठी ठेवणार आहे. तर कढईमधनं केक जो आहे तो बाजूला काढून घेतलाय. आता हात पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण यातून काढणार नाही, तर थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. पण असाच उघडा सोडायचा नाही तर वरची बाजू आहे ती कठीण होऊन जाईल, हार्ड बनेल. म्हणून यावरती असं कापड झाकायचं आणि हात थंड करून घ्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटं लागतील थंड होण्यासाठी. तर आपला केक आज छान असा थंड झालाय. इथं मी एक प्लेट घेतली केकसाठी, तर त्याच्यावरती हा केक जो आहे तो घालायचा आहे आणि असं दाबायचं. तर बघा खूप छान असा आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे. तर याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत, तर ते आपण करून घेऊयात. तर बघा इथं सुरी घेतली, सुरीने मी 2 बरोबर भाग करून याला कट मारून घेतले. त्या कटमध्ये असा दोरा जो आहे तो अडकून घेतलेला आहे. तर आपल्याला दोरा नुसता असा इकडची बाजू इकडे घेऊन असा नुसता ओढायचा आहे. तर ते छान असे 2 भाग तयार झालेत. तर हे बघा मस्त असे 2 आपले भाग तयार झालेले आहेत. तर आता एक खालचा भाग आहे, हा वरचा बाजूला ठेवूयात भाग. तर इथे केक वरती आपण रसमलाईचा केक बनवतोय. तर मी तर रसमलाई जी आहे ती घरात बनवली, त्याच्यावरती आपण घालायचं आहे. संपूर्ण बाजूने असं घालून घ्यायचं आहे. जास्त सॉफ्ट जर झालं असेल तर लय आपल्याला याच्यावरती घालायचं नाही, अगदी थोडं रसमलाई जी आहे ती घालायची आहे. त्यामुळं त्याला छान असा स्वाद येतो तर रसमलाईचा, आणि तो प्युअर असा रसमलाईसारखा केक वाटतो रसमलाई यामध्ये घातल्यामुळं. तर बघा मस्त असं याच्यावरती घालून घेतलेलं आहे. कडा जास्त हार्ड असतात त्यामुळे थोडंसं कडेला जास्त घालायचं मधल्यापेक्षा. तर छान असं घालून घेतलेलं आहे. तर आता याच्यावरती क्रीम टाकून आपण हे छान असं याला लावून घेणार आहे क्रीम. तर बघा इथे क्रीम लावून त्याच्यावरती रसमलाईचे तुकडे घातलेत. त्याच्यावरती हा दुसरा पीस जो आहे आपण कट करून घेतलेला तो घालूयात. त्याच्यावरती पण रसमलाईचा रस घालूयात. मग असे जसं केलं तसं सेम प्रोसेस याला करायची आहे. तर याला संपूर्ण कडेने अशी रसमलाई घालून घ्यायची आहे. तर बघा छान असं दोन्ही थर ठेवून छान अशी क्रीम मी संपूर्ण बाजूने अशी लावून घेतलेली आहे. तर अशीच आपल्याला क्रीम जी आहे ती मस्त अशी लावून घ्यायची आहे. तर आता हा आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. तर आपण हा ठेवून देऊयात. आता मग ह्याला फिनिशिंग करणार आहे. 15 ते 20 मिनिटानंतर केक आपण बाहेर काढून घेतलाय. तर थोडंसं फिनिशिंग करून घेऊयात आणि डेकोरेशन करूयात. तर याच्यावरती मी कडेने जेलची टिपकी सोडून घेतलेली आहेत. तर आता आपण याच्यावरती फुलं काढूयात. अशा प्रकारे इथे आपला रसमलाईचा केक जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. दिसायलाही खूप सुंदर आणि खायला सुद्धा खूप मस्त असा हा केक जो आहे तो तयार होतो. आपण एकदम साध्या पद्धतीने इथे केक जो आहे तो आज बनवलेला आहे. तर अगदी साध्या पद्धतीने केक कसा बनवायचा या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तर ही केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.